नमस्कार धुळेकर. आपण घेऊन येतोय पुन्हा एक नवीन पॉडकास्ट. आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्या आजचे गेस्ट आहेत अ, आता सध्याचे एक युवा नेतृत्व जे आत्ताच्या कॉर्पोरेशन इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट करत आहेत. आज आपल्यासोबत आहेत प्रतीकजी करपे. नमस्कार. नमस्कार दादा, नमस्कार. सो आता आपण ह्या पॉडकास्ट कन्सेप्टमध्ये तुमचं विजन काय आहे धुळे शहराबद्दल आणि तुम्हाला काय वाटतं, तुमच्याकडे कुठल्या योजना आहेत, ह्या संदर्भात आपण बोलणार आहोत. तर सर्वात आधी माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा असेल की तुम्हाला राजकारणाचा वारसा घरातूनच मिळाला आहे. नाना माजी महापौर आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला घरातून वारसा मिळाला. तुम्हाला का वाटलं राजकारणात यावं असं, आणि त्यात पण BJPच का तुम्ही निवडलं? सर्वप्रथम नानांच्या बाबतीमध्ये जर सांगायचं राहिलं का नानांपासून मला हा वारसा मिळाला आहे, तर पहिले नानांची माहिती देणं फार गरजेचं आहे. हम्म. नानांचं ज्यावेळेस महाविद्यालयामध्ये शिकत असताना नाना कॉलेजमधनं GS झाले, UR झाले. त्यांना निधित्व करण्यामध्ये त्यांना आवड निर्माण झाली आणि असं करत असताना त्यांचा संपर्क लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेबांसोबत आला. तर त्यावेळेस मुंडे साहेब आणि नाना हे असं समीकरण जुळलं की मुंडे साहेबांनी पण नानांना फार जवळ केलं. आणि तसं तसं बघायला गेलं तर हळूहळू नानांनी वयाच्या 28 वर्षी पहिली निवडणूक लढवली. माझा जन्म झाला आणि ते थोड्या 2-3 दिवसाच्या काळातच ते नगरसेवक झाले. अच्छा. तर त्यामुळे मग नानांचं जसं जसं पाऊल राजकारणात पुढं पडत गेलं, तर एक असा तरुण ज्याला लहानपणी त्याचे आई वडील वारले, त्याला मित्रपरिवार असेल, हे मामाचं गाव आहे, मामांच्या म्हणजे नाना नानी असतील त्यांच्याच मदतीने त्यांनी ज्या पद्धतीने राजकारणात वाटचाल केली, तर ती फार संघर्षमय राजकारणाची वाटचाल होती. आणि त्या संघर्षाचा वारसा घेऊन माझ्या पण वाटेला संघर्ष झाला. ठीक आहे, पण नानांच्या बाबतीत बघायला गेलो तर त्यांनी नंतर मागं वळून बघितलं नाही राजकारणात. आणि जसं जसं मला समजायला लागलं तेव्हापासून मी घरात राजकारण, समाजकारण या गोष्टी बघत आलोय. त्यामुळे माझ्या माइंडमध्ये किंवा माझ्या विचारामध्ये थोडंफार का होईना ते राजकारण, समाजकारण रुजत गेलं. तसंच मी हळूहळू माझं शिक्षण करत असताना देखील मी नानांच्या राजकारणाकडे बघत गेलो आणि काही समस्या अशा होत्या का जे नानांपर्यंत नव्हते पोहोचत, ते डायरेक्ट घाबरत होते काही लोक जायला का बाबा एकदम वरिष्ठ आहेत, आपण प्रतीकदादांना सांगून बघू. तर ते मला सांगल्यानंतर मी सोडवत गेलो, त्यामुळे मग माझा पण इंटरेस्ट वाढत गेला. आणि त्याच पद्धतीने मग चला लोकांचा दृष्टिकोन बघण्याचा माझ्याकडे झाला का बाबा नाही, तुमच्यात पण ते गट्स आहे, तुम्ही पण एक नेतृत्व करू शकतात. बरोबर. या हिशोबाने पण मग चला आता वारसा हा मिळालाच आहे, तो पिंडच आहे समजा. पण माझ्या स्वतःमध्ये पण ते पोटेन्शियल निर्माण झालं की बाबा आपण पण करू शकतो, म्हणून मग मी राजकारणाकडे वळलो. बरोबर. त्यात मी तो BJPच पक्ष का निवडला? कारण वडील माझे सुरुवातीपासून महाविद्यालयीन जीवनामध्ये ABVPचं काम करत होते. त्याच्यानंतर युवा मोर्चा 2000 साली युवा मोर्चाचे जिल्हा ते अध्यक्ष झाले. त्यावेळेस एक एवढ्या मोठ्या जिल्ह्याचा एकच अध्यक्ष असायचा. तर ते युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष असताना म्हणजे माझ्या वडिलांनी त्या विचारधारेशी आपलं गाठ बांधली होती. त्याच विचारधारेसोबत मला चालायचं होतं, त्यामुळे मला काही दुसरं कुठल्या पक्षाचे विचार जमलेच नाही. त्यामुळे मग मी BJPच तोच वारसा पुढे चालू केला. आणि मेन म्हणजे आमची नाळ कोणाशी जोडली तर लोकनेते गोपीनाथ मुंडेंशी. ते ज्या पक्षात त्याच पक्षात आम्ही राहिलो. त्यानंतर आता त्यांची कन्या आहे पंकजाताई. पंकजाताई पण आम्हाला तेवढंच सांभाळून घेतात, समजून घेतात. त्यामुळे मग आम्हाला भारतीय जनता पार्टीशिवाय दुसरं कुठलं आम्हाला कधी वाटलंच नाही. आणि आत्ताच्या कंडिशनला 2014 पासून ज्यावेळेस मोदीजींनी पार्टीची कमांड सांभाळली, देशाचे पंतप्रधान झालेत, तर मोदींसारख्या व्यक्तिमत्वाचं आचार विचार त्यांच्या विचारधारेनुसार आम्हाला अजून काम करायला आवडलं. आणि त्यानंतर या राज्याला ज्यांनी आपल्या कामातून कर्तृत्वातून भुरळ घातली असे लोकनेते आदरणीय दिवाभाऊ म्हणजे देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्हाला खूप काम करण्याची संधी मिळाली. आणि त्यांच्या नेतृत्वात आम्ही 2 वेळा महापौर झालो. म्हणजे माझे वडील 2 वेळा महापौर झाले. ज्या पक्षाने आम्हाला सर्व काही देत असेल, आम्हाला जे हवं आहे ते मिळत असेल, तर मग आम्ही दुसऱ्या पक्षाचा विचार का करावा. बरोबर. म्हणजे नानांनी जसं 28व्या वर्षीच ते कॉर्पोरेटर झाले, तुम्ही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून पुढे आपली वाटचाल चालू करताय. तर आपण आता कॉर्पोरेशन इलेक्शन संदर्भात येऊया. आता सगळीकडे वातावरण खूप तापलंय, रणधुमाळी जोरात चालू आहे. तर तुमचं काय रणनीती आहे प्रचाराची? तुमची आता प्रचार कुठपर्यंत आलाय? मी गेल्या निवडणूक लागण्याच्या अगोदरपासून मी प्रचार प्रक्रियेत सक्रिय आहे. मी काय होईल भविष्यात, म्हणजे मी कुठल्या निवडणूक लढवतो की नाही लढवत, पक्ष तिकीट देतं का नाही देत, त्याच्या आधीपासून मी तयारी करत होतो. मला स्वतःवर विश्वास होता का बाबा मला लढायचंच आहे आणि मला तिकीट पण मिळेल. भारतीय जनता पार्टीचं मी कार्य करतोय
तर मी गेल्या कितीतरी वर्षापासून काम करत होतो, पण मी ज्यावेळेस आजच्या 6 महिन्यापासून अजून जोरात जास्त स्पीडने कामाला लागलो आणि मला माहिती होतं का मी काय काय काम करायला पाहिजे, लोकांपर्यंत कसं पोहोचायला पाहिजे. मला आज मी होम टू होम प्रचार करतोय, मला नवीन काहीच वाटत नाही, कारण की माझी ही 3री चक्कर आहे. मी एका घरातल्या एका व्यक्तीला 3-3, 4-4 वेळेस भेटतोय. तर त्या माणसाला असं कधीच वाटणार नाही की बाबा प्रतीकदादा वेळेवर येतोय किंवा म्हणजे ज्यावेळेस इलेक्शन लागले त्यावेळेस येतोय. तर आता मी जसं प्रचार चालू आहे, इलेक्शन लागल्यानंतर आचारसंहिता लागू झाल्यानंतर जो आम्ही प्रचार चालू केला, त्या प्रचार प्रक्रियेमध्ये मला उत्तम प्रतिसाद मिळतोय. कारण की मी जसं लोकांना भेटत होतो तसं त्यांच्या समस्या पण जाणून घेत होतो. काही समस्या असेल तर त्याच्या लगेच जागेवर मी त्या सोडवायचा पण प्रयत्न करत होतो. आणि ज्या समस्या फार त्यांना वेळ लागणार आहे सोडवण्याचा, त्याच्यासाठी मी प्रयत्न पण करतोय. कदाचित इलेक्शन झाल्यानंतर पण मी त्या सोडवण्यामध्ये नक्की मी पूर्णपणे माझं 100% देईल. अच्छा. आताच तुम्ही समस्यांवर बोलला, तसं आपण त्यालाच पुढे जाऊन माझा पुढचा प्रश्न असा असेल, की असं कुठलं वाटतं, की तुमच्या प्रभागातल्या मूळ समस्या काय आहेत? तसं बघायला गेलो तर महानगरपालिकेची सध्या परिस्थिती ज्या पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती व्हायला पाहिजे. कारण की एक व्यक्ती 3-3, 4-4 माणसांचं काम करतोय. बरोबर. महाराष्ट्र शासनाने भविष्यात भरती करणार आहेत. तर आता काय होतं, ज्या मूलभूत सुविधा आहेत, त्या थोड्याशा मागे पुढे होत आहेत. तर का होतं त्याला कारण हेच आहे का आपल्याकडं पुरेसा मनुष्यबळ. मनुष्यबळ नाही. पुरेसं मनुष्यबळ नसल्यामुळे काय आज होणारी गोष्ट ती 2 दिवसानंतर होते. बरोबर. मग ते प्रत्येक काही गोष्टी असेल, आता त्या म्हणजे समजा स्वच्छताचं असेल, XYZ काही गोष्टी असतील, तर ह्या सर्व गोष्टींवर मी भविष्यात चांगल्या प्रकारे काम करेल ज्यावेळेस चांगलं मनुष्यबळ वाढेल त्यावेळेस. अच्छा. तर आत्ताच आपण समस्यांबद्दल जसं तुम्ही सांगितलं, काही स्वच्छतेसंदर्भात असतील किंवा बाकी समस्या असतील. तर आता तुमच्या प्रभागाबद्दल काय व्हिजन आहे, की कुठल्या नवीन गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत? आता प्रभागामध्ये काही 2-3 समस्या आहेत. त्या समस्यांवर मी नक्कीच काम करेल. आणि आता जसं मी प्रचार करतोय त्याच्यात एक मोठी समस्या मला जाणवते का बाबा काही भागांमध्ये तर चांगल्या प्रमाणात पाणी मिळतंय लोकांना. बरोबर. पण काही भागामध्ये आज पण थोडासा पाण्याचा तुटवडा होतोय ना. तर त्याच्यात आज शहराचे आमदार माननीय धर्मयोद्धा अनुपभाई असतील किंवा अध्यक्ष असतील किंवा आमचे पालकमंत्री असतील जयकुमारजी रावल साहेब किंवा डॉक्टर सुभाषजी भामरे असतील, माजी आमदार राजूबाबा असतील किंवा मग आता आपले ग्रामीणचे आमदार असतील राघवेंद्र रामदादा किंवा कुणाल बाबा पाटील असतील. हे सर्वांशी माझं म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये ग्रामीण भाग सुद्धा थोडा जोडला गेलेला आहे. बरोबर, बरोबर. तर आता माझे वडील ज्यावेळेस महापौर असताना पाणी पुरवठा योजना अमृतमधनं आम्ही केंद्र शासनाच्या माध्यमातून आता इथे ज्या पद्धतीने राबवण्यात येत होती, त्याच्यात 11 खेडे जे नवीन जॉईन झालेत, त्या 11 खेड्यांमध्ये पाणी पुरवठा योजना राबवली जाते. त्यानंतर मग शहरामध्ये जिथे पाण्याचा तुटवडा होतोय, तिथे आम्ही नवीन पाण्याच्या म्हणजे नवीन टाक्यांचं नियोजन केलेलं आहे. ते काम आता प्रगतीपथावर आहे. तर ही जी काही भागातली जी पाण्याची समस्या आहे, ती नवीन टाकी झाल्यानंतर त्याच्यातनं जो पाणी साठा जमा होईल, त्याच्यातनं ज्या पद्धतीने आपण घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करू. आणि ग्रामीण भागात सुद्धा देखील अमृत 2 योजनेच्या माध्यमातून आपण टाकीचं बांधकाम चालू आहे आणि ते पाण्याचा पण प्रश्न आपण तिथे सोडवण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर दुसरं झालं का म्हणजे जो अजून दुसऱ्या ज्या ग्रामीण भागातल्या काही जसं आपण म्हणतो ना ग्रामपंचायत स्वच्छ गाव सुंदर गाव, तसं मी महानगरपालिकेच्या माझी वसुंधराच्या माध्यमातून मी बाळापूर गावामध्ये देखील चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेल. जो बॅकलॉग असेल तो बॅकलॉग भरून काढायचा प्रयत्न करेल. तसंच शहरामध्ये माझी इच्छा आहे का ऑक्सिजन पार्क मला निर्माण करायचा आहे. प्लस त्याच्यानंतर मग एखाद्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक चांगल्या पद्धतीने मला एक उद्यान निर्माण करायचं आहे. त्याच्यानंतर लहान मुलांसाठी एक अम्युजमेंट पार्क करायचं माझं चाललेलं आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, रस्ते गटर तर हे होतच राहणार आहे. याच्यासाठी कायम पैसे येत असतात. पण एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी ऍक्टिव्हिटीज करायला हवी, त्याच्यावर मी जास्त भर देणार आहे. अच्छा. अगदी योग्य मुद्दा तुम्ही मांडला, की एक्स्ट्रा पण काहीतरी करावं. कारण गटारी, रस्ते, स्वच्छता ह्या तर मूलभूत गरजा आहे. ते सोडून आपण आपल्या शहरासाठी काय करू शकतो? तर आता एक युवा नेतृत्व म्हणून तुम्हाला काय वाटतं, की आपलं शहर कसं असावं पुढच्या 5 वर्षात, 10 वर्षात? की शहरात कुठले बदल झाले पाहिजे आणि कुठल्या मोठ्या समस्या आहेत आपल्या शहरात? मेन जर बघायला गेलो तर शहरामध्ये उद्योग आणि रोजगारची फार मोठी गरज आहे. तर आता तुम्ही जर बघणार तर आमच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते आदरणीय आमदार अनुपभाई यांच्या हस्ते माध्यमातून त्यांच्या आज 3 ते 4 मॉलचं इथे काम चालू होतोय. ते मॉल जे आहे ते कुठल्या स्वतः म्हणजे खाजगी मालकीचे नसून ते महानगरपालिकेच्या निधीतून उभं करतायत. म्हणजे जनतेने दिलेल्या टॅक्समधनं तो मॉल उभा राहतो.
आता तुम्ही बघाल माझ्याच प्रभागामध्ये सावतामाळी जे आहे फुले कॉलनीच्या समोर जी जागा आहे त्या जागेमध्ये मोठं मॉल उभं राहतोय आणि आमदार साहेबांच्या म्हणण्यानुसार तो मॉल फक्त महिलांकरिता उभा राहतोय. म्हणजे महिलांच्या हाताला रोजगार मिळणार आहे त्याच्यातनं. प्लस दुसरी गोष्ट पाचकंदीला जे शिवाजी मार्केट आहे म्हणजे चारी जे मार्केट आहे त्या चारी मार्केटला डेव्हलप करण्याचं काम करतायत. तिथलं उद्योगधंदा वाढणार आहे, तिथे सुद्धा रोजगार मिळणार आहे. त्यानंतर तुम्ही बघशाल दसरा मैदानला जो मॉल आहे तिथे सुद्धा आज तिथं काहीतरी 200 का 250 गाळ्यांचं काम निघतंय. तिथे सुद्धा लोकांना आज तिथे रोजगार मिळणार आहे. काही ना काही छोटे मोठे व्यवसाय चालू होणार आहे. तर नवरंग पाण्याच्या टाकीजवळ होणार आहे. असे भरपूरसे मॉल हे जे शहरात येत आहे याच्या माध्यमातून रोजगार निर्माण होणार आहे. प्लस माझ्याच प्रभागात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आज धुळे जंक्शनचं काम चालू आहे. जे बाळापूर गाव आहे ज्याला नवीन धुळे म्हणून उपनगराला नाव दिलं जात आहे ते जंक्शन माझ्या प्रभागात येतंय. आज जंक्शन आलं, रेल्वे स्टेशन, कनेक्टिव्हिटी वाढेल. कनेक्टिव्हिटीमधनं आज तिथे सुद्धा देखील आज युवकांना किंवा मग तिथल्या काही स्थानिक लोकांना असेल शहरातल्या लोकांना तिथे उद्योगधंद्याचा एक मार्ग मिळणार आहे. तर अशा प्रकारे बेरोजगारी या विषयावर सुद्धा भरपूर प्रमाणात काम होणार आहे भविष्यात. प्लस 2000 एकर रावेर गावामध्ये MIDC करिता जागा उपलब्ध करून दिलेली आहे आमच्या महाराष्ट्र शासनाने. महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी असेल आमदार साहेबांचं त्याच्यातनं म्हणजे फार प्रयत्न करून ती जागा मिळवली आहे. तिथे देखील आता नवीन म्हणतो आपण एक इंडस्ट्रियल कॉरिडॉर ओपन होत आहे. त्या इंडस्ट्रियल कॉरिडॉर मधनं सुद्धा लेकिन भरपूरशा तरुणांना इथं रोजगार मिळणार आहे. तर ही मोठी समस्या येणाऱ्या काळात लवकरच सुटणार आहे. अच्छा. कारण आपल्याकडे शहरात बघितलं गेलं तर युवकांची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे हाताला काम नाहीये, बेरोजगारीचं प्रमाण खूप वाढलंय. याच्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करताय त्याला नक्कीच लवकरात लवकर यश मिळो. तर आता आपण बाकीच्या समस्यांकडे जर बघितलं तुमच्या प्रभागातल्या, तर अशा पुढे जसं निवडून आल्यानंतर पुढच्या 100 दिवसात त्या समस्यांवर तुम्ही लगेच ॲक्शन घेणार असे कुठले मुद्दे असतील? सर्वप्रथम ज्या म्हणजे रोजच्या ज्या गरजा आहेत जनतेच्या ते म्हणजे काय तर रोज साफसफाई व्हायला पाहिजे. स्ट्रीट लाईट व्यवस्थित राहायला पाहिजे. ज्या ओपन गटर्स आहे त्या व्यवस्थित साफ व्हायला पाहिजे. प्लस पाणी वेळेवर मिळायला पाहिजे. या 100 दिवसामध्ये मी हाच एक शेड्यूल करणार आहे का बाबा या 100 दिवसात मला एक निश्चय करायचा आहे का हे सगळ्या गोष्टींना वेळेवर व्हायला पाहिजे. ज्यामुळे फारशा तक्रारी कमी होतील. आणि मी स्वतः मी दर रविवारी प्रत्येक एखाद्या कॉलनीमध्ये असेल कुठलं तरी गल्ली असेल प्रत्येक ठिकाणी मी दर रविवारी लोकांना जाऊन भेटून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहे आणि त्याच्यावर मी लवकरात लवकर त्या रविवारच्या ज्या समस्या आहेत त्या पुढच्या रविवारपर्यंत सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. अच्छा. म्हणजे एक हप्त्यामध्ये पुढच्या हप्त्यात नवीन ज्या समस्या असतील त्यांना सोडवायचा प्रयत्न करेन. म्हणजे तुम्ही जनतेसाठी अवेलेबल असणार आहे. तर तुम्हाला जर जनतेला असं काय आवाहन करणार की त्यांनी तुम्हाला मतदान दिलं पाहिजे किंवा असं तुमच्यामध्ये काय क्वालिटीज आहेत की ज्या जनतेने बघाव्या आणि तुम्हाला मतदान द्यावं असं वाटतं? आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसांनी मागे एका पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की मी 40% तरुणांना मी यावेळेस चान्स देणार आहे इलेक्शनमध्ये उमेदवारी देणार आहे. त्या 40% युवकांमध्ये माझा देखील नंबर लागला आहे. म्हणून मी ते सांगू इच्छितो का मी एक युवा आहे. माझ्यामध्ये धावण्याची क्षमता आहे, काम करण्याची क्षमता आहे, सर्व फॉलोअप घेऊन काम मार्गी लावण्याची क्षमता आहे, ऐकून घेण्याची क्षमता आहे. माझ्यामध्ये अजून जास्तीत जास्त किती मी न होणाऱ्या गोष्टीला करण्याचा प्रयत्न करण्याची क्षमता आहे. त्यामुळं माझं हेच म्हणणं आहे का तरुण म्हणून मला एक तुम्ही लोकांनी संधी द्यावी का जेणेकरून मी जास्त फास्ट पळू शकतो, तुमच्या कामांना जास्त फॉलोअप घेऊ शकतो आणि जास्तीत जास्त तो सोडवायचा प्रयत्न करू शकतो. अगदी बरोबर. त्यामुळे मला नक्कीच आपण सर्वांनी संधी द्यावी आणि त्या संधीचं नक्की मी सोनं करून दाखवेल याची मी गवाही देतो. अगदी योग्य. तुम्ही तुमचं मत खूप स्पष्टपणे आणि परखडपणे तुमचे विचार व्यक्त केले. आम्ही नक्कीच ते जनतेपर्यंत पोहोचवू. जनतेच्या काही समस्या असतील त्या पण आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवू जेणेकरून त्याच्यावर काहीतरी आपल्याला सोल्युशन काढता येईल. धन्यवाद आपण वेळ दिल्याबद्दल. माझं एक विनंती पण आहे. मी जनतेला आपल्या माध्यमातून मी आवाहन करू इच्छितो की धुळे शहरातील येणाऱ्या 15 जानेवारीला जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 12 मधून आम्ही 4ही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आम्ही निवडणूक लढवत आहोत. तर प्रभाग क्रमांक 12 मधून मी स्वतः प्रदीप करपे माझा अनुक्रमांक देखील 1 आहे आणि माझ्यासोबत ब मध्ये माजी महापौर जयश्री कमलाकर अहिरराव यांचा अनुक्रमांक देखील 1 आहे. तसंच क मध्ये शीतल राहुल वाघ पाटील यांचा अनुक्रमांक देखील 1 आहे आणि ड मधील विक्रम फकीरा थोरात यांचा अनुक्रमांक 3 आहे.
तर आमच्या चारही उमेदवारांना आपण बहुमताने विजयी करशाल अशी मी आशा बाळगतो. आणि आमचं चिन्ह आहे कमळ. फक्त कमळ बघा आणि मतदान करा एवढीच मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.